मजनू मैं बड़ा मजनू बंदूक मेरी लहरा। तर हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर पहिलावाला ब्लॉग आपला सक्सेसफुल झाला आहे, जो राईडचा एकवीर आई देवीच्या दर्शनाला पण गेलेलो, तर तो सक्सेसफुल झाल्यानंतर आता आपला दुसरा ब्लॉग आहे, तो आहे सुझुकीचा इव्हेंटला जाणार आहोत आपण. तर तुम्ही बघू शकता इथे सुझुकीचा इव्हेंट, जो आपल्याला शोरूममधनं भेटलेले आहेत पास. तर आता मी इकडे जाणार आहोत, तिथे आपले भाऊ पण आहे सोबत आणि आपले इजित सर. तर सुझुकीच्या इव्हेंटला जाणार आहोत आता, तर तिथे आपल्याला गाड्या बघायला भेटतील. आणि जिथून माझी राईडची इच्छा होती ती गाडी आपली मेन म्हणजे हायाबुझा, ती बघण्यासाठी इच्छा आहे माझी. त्या हायाबुझापासून सर्व स्टार्ट झालं, ती पण बघूया आपण. आणि आता लेटेस्टवाली बगमॅन असेल तर ती पण आपण बघूया. लेटेस्टवाली बगमॅन जी आत्ता आली ती असली तर असेल, कारण तिची आता सुरतमध्ये चालू झाली, कारण ती सुरतमध्ये आलेली आहे. तर आता आपण जाऊया इव्हेंटला. आणि सोबत आहे आपल्या एक दुसरा ब्लॉगर, चॅनलचं नाव बोल. ऑफिशियल सिद्धू. तर चला आपण निघायची गोळी घेऊया. भावाची राईड बघू शकता, नुसता पळवतो भाऊ, ऐकत नाही, नुसता पळवते. लेट झाला बोलला की भाई नुसता पळवतो. माझ्यामुळेच झालं लेट, त्याच्यामुळेच लेट झालेलं आहे. मी 8 वाजता रेडी होऊन बसले आणि 9 वाजता मी निघतो, 1 तास लेट. 9 वाजता त्या शो याच्यावर लिहिलेलं आहे की हे बघा 9 वाजता ऑन वर्ल्ड. तर भाई 9 वाजता घरातनं निघतं. हां वा वा. आणि 9 वाजता निघाल्यानंतर भाऊ रेमटोतोय पूर्ण, एकदम जीवापासून रेमटोतोय. आणि ट्रेननी जाणार आहे आम्ही, बाईक घेऊन जाणार आहे कारण लायसन. भाऊ बघा कसला रेमटोतोय. आता आपण जस्ट पोचलो आहे स्टेशनला, डोंबिवली स्टेशन. आणि ट्रेननी जाणार आहोत आपण मुलुंडला शो आहे तिथे. प्लस आपला एक मित्र पण येणार होता, पण तो आला नाही कारण सकाळी लवकर कोण उठत नाही. आणि इथे आहे आपला एकच, आणि ते सकाळी मित्रांना बोलायला गेलं तर ते येत नाही हो, तर काय करू शकत नाही आपण. तर आता आपण जाऊया ट्रेननी, अजून पण ट्रेन आली नाही. डोंबिवली स्टेशन व्ह्यू चेक करा. सिनेमॅटिक व्ह्यू घेणार होतो, सिनेमॅटिक की म्हणजे बाहेरचं दिसायला लागेल असं सिनेमॅटिक. पण बघा सिनेमॅटिक व्ह्यूचा काय आहे, या सिनेमॅटिक व्ह्यू. एवढी गर्दी आहे, संडेला गर्दी बघू शकता. याच्यामध्ये काय सिनेमॅटिक घेणार, काय सिनेमॅटिक घेणार यामध्ये? बाहेरचा व्ह्यू दाखवणार होतं, काय सिनेमॅटिक? एवढी गर्दी पडली बाई, गर्दी. उतरायचं पण एक भाई खूप सवाल वेगळा आहे की एवढा कॅमेरा घेऊन उतरायचं. भावाचे 2 शब्द काय, भावाला 2 शब्द. उतरताना कॅमेराचा वेगळा झाला, घरी तोंड दाखवायचं लायकीच नाही राहू आपण भावा. तर गाईज बघू शकता किती जागा आहे आतमध्ये, बहुत जागा आहे. जाम जागा आहे भाई, फुल गर्दी आहे. मुलुंडवाले मुलुंड जाम जागा आहे भाई, खतरनाक जागा आहे. भाऊ आपला चेपला आहे, भाऊ फुल चेपून चालला आहे छत्रीमध्ये, नुसता केस आलं बघा. तर काय सेफली लँड केलेले आहे आपण. आणि आपला भाऊ पण सुखरूप आहे, सेफली लँड झालो आहे आपण. डायरेक्ट उड्या टाकल्या उड्या. भाऊ आपला सुखरूप आहे, गाडी ट्रेनमध्ये वाचलेला आहे. आता आपण जाऊया वेस्टला. तर तिकडे गेल्यानंतर डायरेक्ट रिक्षा पकडूया आपण आणि जाऊया आपल्या सुझुकीच्या इव्हेंटला. सबर नाही होते कारण हायाबुझा आहे ना, हायाबुझा ती अशी आहे ना भाई की काय तिच्याबद्दल काय बोलणार, ती मला एक दाखवतो. तर हायाबुझाचे एवढे कलर आहेत ना तिकडे, ऑरेंज, ब्लॅक. हा विषय एंड आहे. फर्स्ट लव. तर जाऊया डायरेक्ट तिकडे आता. बाय. काय आता आपण पोचलेलो आहे इथे, आणि इथे बघू शकता गाड्यांची डायरेक्ट लाईन लागलेली आहे.
एंट्री इधर से पास। ओके तो एंट्री मिल गई अपने को, चलते अभी यहाँ से। सुझुकीचं सुझुकीने हे केलेलं, पण इथे R15 काय करते आईला यांच्या सुझुकीचा स्पॉन्सर मला सुझुकीमध्ये R15 नको आहे भाई. यामाहाने स्पॉन्सर ठेवला गाणं आहे ना, सुझुकीने ठेवला. हा ना, भाई रोलला आला आपले जिक्सर इथे आले असते कारण आपण फुल्ली मॉडिफाय केले. या सगळ्यांची गांड आली असती जर असती तर. पण भाई यामाहा सुझुकीने स्पॉन्सर केलं, यामाहाची गाडी मला नको इथे बा. सीधी बा, तुमच्या कॉन्सर्टला तुम्ही तिकडे जावा ना, इथं कशाला R15 घेणार. बघू शकता इथे इव्हेंट कैसे बचना है. सुझुकी. भरपूर इथे मेहनत घालवल्यानंतर शेवटी आपल्याला तिकीट भेटलेलं आहे इथे. तर तिकीट आपल्याला भेटलेलं आहे बघा, दिसत असेल तर. भरपूर मेहनत करून आलो आहे भाई आता इथपर्यंत. नेक्स्ट बघूया आता आतमध्ये काय होतं आहे. तिकीटला एकदम भारी लाईन आहे, थोडीशीच लाईन आहे, काय टेन्शन नाही. लवकर आलं आहे म्हणून. पुढे टेनर वगैरे उभं आहे बघा. व्ह्यू बघा, व्ह्यू खूप गरम होतं रे. गरम तर होतं ते बाबा. मग दिसत असेल तर बघू शकता टेनर आहे पुढे. लाईन कुठे, लाईन इथे आहे. आपण लाईन थांबूया आता सध्या तरी, कारण टेनर वगैरे इथे समोर उभी आहे. आणि सगळ्या सुझुकीच्या गाड्या तिथे फुल कडकमध्ये. आणि न्यूवाली बगमॅन पण आहे इथे 125 लेटेस्टवाली. तर बघूया थोड्या वेळात काय होतं आहे. तर आपल्याला भेटलेलं आहे इथे एंट्री मत्सुरी. हे सगळं भेटलेलं. आता भाऊ एंटर करतो आहे आणि ती बघा तिकडे टेनर आहे तिकडे. दिसते का नाही माहीत नाही, बट असं राहतं. जाऊया आपण आतमध्ये, बघूया कसं काय विषय आहे आतमध्ये. चलो. कारण इथे ॲव्हेनिस गँग जुडलेली आहे भाई एकदम कडकमध्ये. बघू शकता कडक व्ह्यू पण भेटतं आहे. आणि ॲव्हेनिस गँग जी स्कूटी आहे सुझुकीची ती पण आहे भाई इथे कडकमध्ये. आणि इथे अजून एक रॅली आलेली आहे सुझुकी ठाणे. व्ह्यू चेक करावे. पार्किंग किती आहे मंजुनाथ. किरण सुझुकी. इथे रॉयल एनफील्ड काय करते, हाय छपरी गाडी आली. बघू शकता इथे व्ह्यू कडक. तर गाईज सुझुकी मत्सुरीला एंटर झालेलो आहे. सो आतमध्ये जाऊया आता. ती बघा समोर सुझुकी बगमॅन न्यूवाली. जर दिसत असेल तर तिकडे जायला एंटर आहे मला वाटतं. आपण घुसू शकतो कारण ते बघा इथे लोक इथे ती बघ बाई ते पण उभी आहे. काहीतरी असणार जायच नाही. बघूया तिकडे जायला भेटतंय का आपल्याला. आपण जाऊया पुढे. ते सर्व रायडर लोक बसलेले आहेत. ते जिक्सरचे राईडवाले बसले तिथे. बघूया आता आपण पुढे. तिथे बगमॅन पण आहे, सुझुकी कटाना पण आहे. हायाबुझा बघायचा आपल्याला आता. हायाबुझा बघायचं. जिक्सर मॉडिफाय करून स्टंटवाले हे इथे स्टंटवाले वगैरे. सुझुकी बगमॅन न्यूवाली. मला हायाबुझा बघायचे. वेअर इज द हायाबुझा. हो हायाबुझा दिसलेली आहे भाई. क्लास. ती बघा हायाबुझा. यावर बसायला भेटेल आपल्याला. आणि सुझुकी कटाना पण आहे. ओ माय गॉड. तर पहिले बघा इथे सुझुकी सुझुकी ॲव्हेनिस हे लेटेस्टवाले मॉडेल. आणि ही आहे बगमॅन लेटेस्टवाली जी आत्ता 10 दिवस स्पॉन्सर करून आले. 125 ॲक्सेस. शापर लुक आहे हिचा. एक नंबर दिसते. गाडीवर तुम्ही बसू शकता, काय पण करू शकता. आपण चालू नाही शकत फक्त. बगमॅनचे लेटेस्ट दोन व्ह्यू बघा. स्ट्रीट शॉर्ट एकदम कडकवाले व्ह्यू. आणि ही CNG वाली आपल्याकडे बघायला गेलं तर. ही एक अजून एक कलर हाच आहे काय नाही. आणि ही ओल्डवाली जी आपण बघू शकता इथे ओल्डवालीच आहे.
आणि आपल्या जिक्सर तिथे तर आपण जाऊया तिकडे बंद. तो गाईज इथे आपली जिक्सर आहेत तर बघू शकता. ही आहे नेकेड वाली. ओ येस, नेकेड वाली पण भारी दिसते. कलर येतो आणि ही आपली आणि ही आता लेटेस्ट वाली कलर आहे. याच्यामध्ये कलर आहेत. हा एक कलर आहे आणि व्हाईट एक कलर आहे. सो हा माझा 150cc कडक कलर दिसतो रेडवाला. ही आहे आपली व्हाईटवाली. व्हाईटवालीमध्ये पण कडक दिसतो. बरं represents Suzuki's premium scooter philosophy, आणि focused on comfort, quality and performance. ऑफ रोडिंगवाली आहे. त्यात पण インド市場でも टेन्शन नाही スタイルと快適性を求めるお客様に支持され110万台以上の実績を築いてきました。 क्लास कलर आहे याचा. In India, तर आता Bowman has आपण been well ह्याच्यावर बसून बघूया काय बोलतात की true बसून. value style. 所有する誇りにつながっています。 We believe a premium scooter should combine style, comfort, and performance at high level. And when these come together, they create a strong sense of pride in ownership. はい、その価値を表すのがワン&オンリーです。スタイル、快適 गाडी 性、 आहे 性能、 क्लास 実用 बघू 性 शकता を इथे. 全て兼ね備 कलर えた वगैरे 機内 शायनी कलर आहे. इथे तुम्हाला दिसत असेल तर त्यावर हे दिसतात डॉट डॉट चमकी It टाईप represents फिनिशिंग a कलर आणि unique व्हाईट combination कलर of आहे. style, comfort, performance, मस्त वाटते and गाडी. practically in लेटेस्ट just वाला one डिस्प्ले. product. याच्यावर तुम्ही नेव्हिगेशन वगैरे लावू शकता. डायरेक्ट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. 個 माझ्याला 性的で ब्लूटूथ 印象的 कनेक्टिव्हिटी な नाही デザインによ आहे. り आणि 存 ही 在 आहे 感を नेकेड しっかり याच्यामध्ये. 表現しています。 नेकेडवाली खाली दिसत नाही जेवढी फेअरिंगवाली आहे. ओ येस, हा कलर With मला this जाम sleek, आवडला. modern concept, White we वाला. achieve both sharpness कडक and याच्यामध्ये. elegance. आणि हे आरसे मला नाही आवडले. मी माझे चेंज करून घेते. 10R वाले पिरियड लावलेत माझ्याला. 3 याला ब्लूटूथ モデルにより कनेक्टिव्हिटी シ आहे. ャープさと軽 राईड さを両 कनेक्टिव्हिटी 立しています。 पाय वगैरे एकदम With this कडक आहे sleek, आपल्या याला. modern concept, No we issue. achieve both sharpness and कलर खूप मस्त वाटतो. गाडी मागे デ खासते. ザインの詳細はご覧の通りです。 you can please take तर a आता आपण look ह्याच्यावर बसून at the बघूया. design ह्याच्यावर पण details तोच shown व्ह्यू here. येणार आहे का टेन्शन नाही. तर ही आहे ऑफ रोडिंगवाली विस्टॉम जी 250cc आहे. दिसते क्लास पण हिच्यावर जास्त दिला आहे. हे कडक दिसते यामध्ये विस्टॉम. लेंथ वगैरे एक नंबर आहे. तर आता आपण याच्यावर बसूया. तर भाई आता मी या सुझुकी विस्टॉमवर बसलो आहे. मी टाचांवर उभा आहे. टाचा पण भाई कमी पडतील एवढा उभा आहे टाचांवर. हिच्यावर पण डिस्प्ले आपला तोच आहे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा आणि ऑफ रोडिंग आहे. तर पाय तर पूर्ण नाही भाई. ऑफ रोडिंग इझी एकदम मस्त होईल याच्यावर. आणि 180 किलो वेट आहे हिचा, जास्ती नाही. आणि 36चा मायलेज भेटेल. 250cc कंप्लीट. मायलेज तुम्हाला अराऊंड 35चा भेटेल. आणि 130 bhp याची रेंज आहे. आणि मला वाटतं गाडीची प्राईसची बात केली तर ही जाईल 2.5-3 लाखापर्यंत. कलर पर्पल नको, सॉरी हा जांभळा नको आपल्याला वेगळा कलर पाहिजे. तर बघूया आपण पुढे अजून इथे रायडर लोक उभे आहेत. तर पहिले आपण गाडीवरनं उतरूया शिस्तीमध्ये कारण गाडीची हाईट जाम आहे. तर बघू शकतो लेंथ. तर गाईज इथे आहे जिक्सर 8R जी दिसायला एकदम कडक दिसते. रावसमध्ये अराऊंड 900cc गाडी आहे. त्याची लेंथ बघा भाई काही क्लास लुकला पण कडक दिसते. आणि जी बात केली तर अराऊंड गाडीची प्राईज आहे आपल्या अराऊंड 12.5 लाख. त्याच्यासाठी द्यावे लागतील 12.5 लाख.
आणि 205 kgचं वेट आहे. वेट पण आहे भाई. इंजिन पण आहे सुझुकीचा 900 cc. 1000 cc पकडूया आपण. 100ला काय करताय आपण 1000 cc पकडू. टायराची लेंथ बघा एकदम क्लास येते. लुकला पण क्लास येते. तर बसून बघूया. इथे लाईन उभे आहेत. इथे लागले लाईन. तर आपण बघूया आता बसायला भेटते का. बसायला भेटेलच. आणि 1 मिनिट इथे आहे आपली दुसरी हायाबुसा. तिकडे पण आपण जाणार आहे. तर टेन्शन नाही आपला काय घ्यायचा विषय. तर जाऊया आता हायाबुसाकडे पण आपण बसूया. कटाना नाही जिक्सर 8 आहे. जिक्सर 8R बघू शकता. 205 kg वेट आहे. मला माझ्या गाडीचा वेट नाही माहिती किती आहे, पण मी हिच्या गाडीचा वेट काढला. वा 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 शाबास. नंबर प्लेट आहे गाडीला, म्हणजे गाडी कोणाची तरी अर्न केलेली आहे. नंबर प्लेट टाकले सुझुकी. नंबर प्लेट आहे. गाडी कोणाची तरी ही आहे जी इथे येऊन लावली आहे क्लासमध्ये. कारण नंबर प्लेट आहे. नंबर प्लेटवर टाकलेलं आहे सुझुकी. लुक चेक करायला क्लासी लुक येते भाई. तर आता आपण लेंथकडे येणार आहोत. आपली फेवरेट वन 2024ची लेटेस्टवाली हायाबुसा आहे. यावेळी मागच्या याच्यावर बसलेलो, पण हा कलर माझ्या आता मनामध्ये घुसत चालला आहे. हा कलर बघा. कलर बघू शकता तुम्ही. क्लास कलर येतो. आता आपण बसलो इथं हायाबुसावर. इथे DFT मीटर वगैरे आहे सर्व, आणि क्रूज कंट्रोल आणि स्टार्ट वगैरे. तर लूक वगैरे पाहायला काचांवरच गाडी लूक त्या गाडं बघा. आता इथे स्टंट चालू झालेले आहेत. आपण स्टंट बघू शकतो. Come on, everybody, can you make some noise, Mumbai? भाई अंगावर येत वाटलं. 1 मिनिट. मुंबई जब तक आप चेयर नहीं करोगे ये खतरनाक स्टंट्स नहीं करने वाले. आपको आवाज करना है. आवाज करना है और इनके स्टंट रिकॉर्ड करने. मोबाइल निकालिए, रिकॉर्ड कीजिए, because we need to capture this moment, everybody. Come on, let's take our phones out. Okay guys, come on.
क्लास मारतो रेडवालाच. हा भाई याला भाई शॉर्ट आउट आहे भाई. गाडीची मारतात ती अलग. आणि भाई मी आतमध्ये जाऊन शूट करतोय बघा. हे सगळे बाहेर उभं मी आतमध्ये असं वाटतं भाई पुढे जाऊन टोकतील पण भाई थांबतो नाही. क्लास बघा. ब्रेकिंग भारी भाई. सुझुकीची ब्रेकिंग कडक आहे. सुझुकीची ब्रेकिंग कडक आहे. ब्रेकच कडक आहेत बाहेर. क्लास ओके, जितने लोग हैं यहाँ पे वो लोग दूर दूर तक देख रहे हैं. यहाँ पे स्टंट्स हो रहे हैं by our Suzuki team and they're on the beautiful Suzuki Gixxer. I would like to see a lot of you joining in and watching these daredevils push their bike to the limit. Come on. तर हे घेऊन चाललेत न्यू वाली बगमॅन जी अराउंड मला वाटतं 1:30 भेटेल तुम्हाला. कॉस्टली आहे आणि दिसायला लुक कडक येते पण याचा शार्प लुक केला गांड एकतर एक नंबर बघू शकता. आणि हा इथे शिवाय घालतो. ह्याच्या आईचं आता बोलत होतो ह्याच्या आईला ह्याच्याला का हां ह्याच्या आईला ह्याच्याला का. बघा बगमॅन घेऊन चाललेले. आता आपण जाऊया आपल्या मेन ह्याच्याकडे हायाबुजाकडे जी आपली लहानपणापासून फेवरेट आहे. धूमपासून सुरू झालेली भाई धूमपासून. तर आता आपण जाऊया हायाबुजाकडे. तिथे पण लेटेस्टवाली बगमॅन आहे आणि हा एक बगमॅन लावतोय. ते बगमॅन 400 पण आहे भाई. आपल्याकडे तुम्हाला 400cc भेटेल. म्हणजे 400 भेटली तर माझ्या जिक्सरला पण हारून टाकेल. जिक्सरला काय ह्याच्या ॲक्सिसला पण हारून टाकेल. ॲक्सिस तुझीकडे दिसणार नाही भावा. बघ एकदम कडकवाली भाई. जी फेरिंग होईल बघा पूर्ण अख्खी बघा. स्ट्रक्चर बघा भाई. BMWला तोड देईल. जी सीट बघा बसायला एकदम आरामशीर. सुझुकी बगमॅन 400 क्लासवाली. तिकडे हायाबुजाला आहे लाईन. तर ती लाईन आपण क्लिअर केल्यापर्यंत बघूया नंतर. लाईन क्लिअर झाल्यानंतर हायाबुजासाठी कारण हायाबुजा आपली फेवरेट आहे भाई. त्याचा त्यात कोणता विषय नाही. तर बघू शकता आतमध्ये इथे खाली डिक्की दिली आहे. चावी इग्निशन इथे चार्जिंग पोर्ट आहे. इथे दोन्हीवाले पार्किंगवाले इंडिकेटर पण आहेत. ऑन पण आहे. कडकमध्ये विषय. काहीच आशिष दादासोबत भेटलेलं आहे. आशिष दादा हा इथे काय झालं दादा आपला कंटेंट बनवतो. फोटो काढायला गाईज हा दादा आहे. आशिष दादा एक तर कंटेंट बनवतो. त्याच्याकडे S1000 आहे आणि तो एवढा भारी आहे ना की त्याने मला फॉलो बॅक केलं आहे. विचार करा एवढा तो 2 S1000 असून त्याने मला फॉलो बॅक दिला आहे. कारण त्याला मी एका शोमध्ये बघितलं त्याच्या गाडीला टॅग केला होता. तर त्याने फॉलो बॅक दिला एवढा तरी म्हणजे Kमध्येच सबस्क्रायबर त्याचे पण तरी पण त्याने मला फॉलो बॅक दिला. तो आता आहे ते आणि त्यासोबत फोटो भेटला भाई. मस्त काम झालं. एक नंबर काम झालं. कंटेंट ठीक आहे भेटला तरी पण. तो बघा दादा भाई तिथे. दादाकडे 2 S1000 आहेत. S1000 RR एक रेड कलरची आणि एक ब्लॅक कलरची. एक विकली आहे. तर एक त्याच्याकडे आहे ती पण ड्रॅग रेसवाली आहे भाई. साधा काम नाही भाई. S1000 म्हणजे दादा बतायला येते दादा. क्लास मजा आली. स्टंट वगैरे बघू मग क्लास मजा आली. काय बोलणार. एक नंबर. व्ह्यू बघा व्ह्यू एकदम मस्त आहे. आहे ते दादा क्लास एक नंबर. छुट्याला बोलतोय मी की तिथे बघा तिथे ऑफ रोडिंग चालवायला भेटेल. ह्याच्याकडे लायसन्स आहे तरी पण चालवत नाही. आणि जर माझ्याकडे लायसन्स असताना मी भाई पहिले तिकडे चालवायला गेलो असतो की V-Strom तिथे चालवायला आहे.
तर ह्याच्याकडे असून लायसन्स असून बोलतो मला झेपणार नाही. ह्याच्या लंबा असून काय फायदा आहे काय? हां, ह्याच्या लंबू असून काय फायदा आहे? लायसन्स असून पण फायदा नाही. बघा माझ्याकडे लायसन्स नाही. दादा भाई आता आम्ही पार्किंगमध्ये घुसलेलो. पार्किंगमध्ये तर भाई साहब, भाई आता माझा जीव नाही राहणार, कारण की क्लास जीव आहे बघा. ब्लॅक कलर, हां 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 हां, ब्लॅक कलर. आणि इथे आहे S1000 विथ विंग्स, ॲक्रोबॉविक. और ये इधर ब्लॅक. तर पहिलेवाले कंटेनमध्ये पहिल्या जेव्हा मी गेलो तेव्हा ही होती गाडी जी धूममध्ये तो अलीने यूज केली होती, येल्लो कलरवाली, ती ही होती गाडी. तर हिचं पण तुम्ही साधं सुद्धा समजू नका हिला. ही 1200 cc आहे, एकदम हायाबुसासारखी. त्यामुळे हिला कमी समजू नका, ही 1200 cc. हिला पण वेट आहे. केरलावाली जिक्सर आणली वाटतं भाई, ते ब्लॅक कलर बघा. ग्लास ब्लॅक कलर, ग्लास दिसतोय ब्लॅक कलर. आणि पुढे आहे आपलं टेनर. पुढे आहे ती पण जिक्सर आले भाई. थांब तिकडे पण जाऊ. थांब गाईज, आता आपण जाऊया ड्रीमवर बसायला. बसलो मगाशी, पण ही जरा कडक वाटते. उचलू नको. ओशिमोरा नाही, नेक्स्ट एक भाई एक नंबर वाटते. क्लास. बाईने हँडल लॉक केलं, हँडल लॉक नाही केला, जस्ट एक आईने केले पुण्यामध्ये उभी. तर मगाशी आपल्याला आईने एकदम अशी क्लास उन्हामध्ये उभी केली. तर इथे हा डिस्प्ले तर आपला ओजीवाला आहे, पण इथे एक ओल्डवालीच गाडी नाही आहे अजून. बरं ते बघा, इथे मोड आहेत आणि थ्रॉटल तर एक नंबर आहे, कारण थोडी तरी केली का डायरेक्ट उडणार आहे. तर इथे बघू शकता डायरेक्ट गाडी आपण हायाबुसा आहे. लॉक बघा, सिस्टीम काय भारी आहे, क्लासमध्ये सिस्टीम एकदम. हँडल पण एक नंबर आहे, हँडलिंग. तर आपण आता जाऊया तिथे S1000वर. प्रेम आपला हाच आहे, पण S1000 पण आपलं प्रेम आहे. स्टँड बघा, स्टँड तुम्ही बघू शकता. गाडी खूप तापलेली आहे, पण भावा गाडी जर आतमध्ये सावलीत लावली असती तर परवडली असती. ते आहे ट्रॅम्प किती सीसी किती? 750. मला माहीत नाही, 776 काहीतरी असं काहीतरी. SC प्रोजेक्टर लावलं आहे बाईने, आणि ते S1000. तर आता आपण ह्याच्यावर पण जाऊन बसूया. आपण ठेवलं SC प्रोजेक्ट, तो पण दिलेले आहे. सॉरी, SC प्रोजेक्ट सॉरी, SC प्रोजेक्टरच आहे. तर आपण पहिले जाऊया इथे. ओ माय गॉड, कॅस्ट्रॉल पॉवर 10R. ही मला वाटतं ठीक आहे, 10Rच आहे. ग्लास वाटते रे एकदम लुकला. आणि आता ही ह्याच्यावर पण मी पहिल्यांदा बसायला जाणार आहे, कारण बसलो नाही आहे. नंबर बघा एकदम VIP. आणि तुम्हाला जर मी बघू शकता तर मी असेच मिरर लावले आहेत, पण ते वाले आहेत सस्तेवाले आणि हे वाले आहेत OG, कारण ही आहे 10R आणि 10R मिरर. आणि याने पूर्ण कॅस्ट्रॉलला केलेलं आहे पॉवर सकट, तर बघू शकता. आणि स्टॉक लावलेला आहे भाईनी, काय टेन्शन नाही. आणि इथे आलेले जिक्सरला इज्जत आहे. जिक्सर बघा कुठे उभी आहे, 10R सोबत दिसतंय का? एंटरवाले छपरीने लांब राहायचं. तर भाईने आणले इथे. ही आहे इथे ट्रॅम्प. 10Rवर आहे आपण, आणि हायाबुसापेक्षा हिच्यामध्ये फील आहे, कारण भाईची सिटिंग पोझिशन बघा. अजून पण जागा बाकी आहे मागे. माझी वाकून कंबर दुखलेली आहे अशा प्रकारे. आणि हा आहे पूर्ण भाई सेट केलेलं आहे भाई. ते रायडिंग मोड्स बघा किती आहेत, पूर्ण मोड आहेत. रेन मोड वगैरे याच्यामध्ये असतो, आणि सगळं सिस्टीम त्यामध्ये भेटेल. आणि 10Rवाले मिरर, OGवाले मिरर आहे. सिटिंग पोझिशन कडक आहे एकदम. क्लास सिटिंग पोझिशन भाई. मला बसावं असं वाटतंय. हायाबुसा आपली आहे, पण तरी कडक वाटतं सिटिंग पोझिशन वगैरे. नाईस. सो गाईज, जिक्सर माझ्याकडे हीच आहे, पण तुम्ही बघू शकता ही तुम्हाला वाटते काही माहिती आहे भाई. 10R पण लावला आहे भाईनी खतरनाक. ही जी
केरलामध्ये अशी मी म्हणजे एक रीलमध्ये बघितली की केरलामध्ये असं केलेलं आहे ते भाईनी इथे आणलेली आहे बाहेर मग नाही बाहेरचीच आहे भाई साप काय दिसते यार कडक हँडल पण लुकच वेगळा आहे बाईनी फुल्ली मॉडिफाय केले अशी मॉडिफिकेशन भाई बघितली नाही कारण ही टॉपची मॉडिफिकेशन आहे बघू शकता भाई नवीनवाली आहे भाईने टेनरवाले मिरर लावलेत एकदम कडकवाले लावले लुकिंग दिसायला एक नंबर दिसते गाडी मागणं टेल लाईट वगैरे केलेली आहे आणि भाईनी मेन म्हणजे सीन आपला हा आहे ॲक्रोबाईक आपण ॲक्रोबाईक बसवणार आहे जरा वेळ लागेल टायरची लेंथ बघ भाई जिक्सर याला बघा टायराची लेंथ भाईनी ही पण क्लास मॉडिफाय केली पण ही बघा अजून एक मॉडिफिकेशन इथे जी कार्बन फायबर मला वाटते हां कार्बन फायबर वाटते ह्याने पण केले मॉडिफाय पूर्ण पर्पल लिहिलं आहे काय फ्युरी जिक्सर आहे बाई असं बोलतो स्टिकर आहे बघ गाईज हा स्टिकर एक नंबर वाटते बघा जिक्सर एक नंबर आणि एक आहे आता तुम्हाला एक जिक्सर गाडी घेऊन जातो जी हिते म्हणजे आपल्या मुंबईमध्ये अशी कोणी जिक्सर मॉडिफाय केली नाही ती रील्सवर पण फेमस आहे आणि ती आहे ही बघा जी कोणीच अशी हे मॉडिफाय केलेली नाही आहे क्लासवाली मॉडिफिकेशन आहे टेनरवाले मिरर प्लस ॲडजस्टेबल आहेत हाईने ते खतरनाक लिहिले आणि हे बघा ते लिहिलेलं आहे की अरे राम वगैरे ही रील्सवरचीच गाडी आहे जी फुल्ली फेमस आहे आणि याने इथे लावले आहेत कार्बन फायबरचे विंग्स आणि फुल्ली मॉडिफिकेशन आहे प्लस काऊल लावलेलं आहे काऊल हा मला वाटतं ऑनलाईन 2000ला भेटतो आणि ही बघा ही भाई हिची मॉडिफिकेशन बघ ती बघ हे वाटते डुकाटी वाटते भाई याने पण मॉडिफिकेशन केले ऑरेंजवाली काऊल लावला आहे टायरची लेंथ हा पण टायर मस्त वाटते अपोलो टायरची लेंथ बघा हा टायर छोटा वाटते हा त्याची म्हणजे ओजी टायर आहे गाडी हा टायरची लेंथ एक नंबर आहे भाई आणि ह्याने विंग्स लावलेत मला पण माझ्या गाडीला विंग्स बसवायचे तर आपण एकदम पहिले एकदम सपोर्टिव्हनी बाहेर निघूया हां तो विंग्स लावलेत भाईने विंग्स काय क्लास लावलेत बघा गाडीची तू काय बोलू भाई एवढ्या हातपर्यंत मॉडिफिकेशन जाणार आहे असं वाटलं नव्हतं क्लास ही तर रील्सवरची फेमस आहे आणि अजून एक भाई पर्पलमध्ये आपल्याकडे गाडी दिसते इथे जी अजून एक फुल्ली मॉडिफाईड आहे हिला जरा इग्नोर करा ही बघा फुल्ली मॉडिफाईड भाईचा आजचा तुटलेला माझ्यासारखाच जिक्सर भाईने बघ इथे लावून घेतला आहे भाईने अजून एक मीटर लावून घेतला आहे ग्लासवाला फुल्ली मॉडिफाईड शाईन करते गाडी कलर पण भाई गाडी एकदम उन्हामध्ये शाईन करते भाई किती जिक्सर आहे अजून पण आपल्याला क्लासवाली जिक्सर हीच आहे जी दिल बसला हिच्यावर भाई आणि हिच्यावर पण भाई हा जर ओनर कुठे याचा भेटला ना भाई याला विचारेन विंग्स कुठून लावले भाई विंग्स मला पण लावायचे ज्याने क्लास लुक येतो आणि ही हाय ते चपटेवाले मिरर पण आहेत चपटेवाले बोलतोय सर गावठी भाषा माझी फ्लिपवाले मिरर येते मोस्टली कार्बन हां ही 250 आहे सिटिंग म्हणजे वेगळं वाटतं लगेच 250मध्ये जे म्हणजे 150 आणि 250मध्ये सगळं वेगळंच वाटतं सिटिंग पोझिशनला बसायला कारण ती जरा पॉवरच्या हिशोबाने थोडी हे वाटते डिस्क वगैरे पण क्लास आणि तुम्हाला वाटतं कुठे बघायचं तर हे बघा इथे इकडे लिहिलं आहे 250 करून दिसलं असेल तर क्लास एकदम येऊन काहीतरी फायदा झाला आहे भाई आणि उन्हामध्ये सगळंच फाटते भाई पण तरी आपण बघतोय क्लास ही मस्त वाटते पण मॉडिफिकेशन क्लास एकदम गाडीला BMW बोलतोय गाईस तो भाईचा आवराच कडक आहे गाडीचा BMW गाडी मॉडिफाय तशी केली भाईने डायरेक्ट लांबून बोलला आहे 1000 BMW आत्ता क्लास मॉडिफिकेशन
गाईज आपण आता निघूया इथनं. तर निघायची गोळी घ्या कारण ऊन वाजलेत आणि ऊन झालं सॉरी ऊन झालं आहे आता चांगला कडक ऊन तापल्यासारखं ऊन येतं आणि 11:30 वाजले कारण 12 वाजेमध्ये अजून तापेल ऊन. तर भाई निघायला लागेल कारण सर्व गाडींवर मजबूत बसलेलं आहे आपण एकदम क्लासमध्ये. बस भाई मन भरला. तर आता आपण निघूया इथनं. बघू शकता सगळे अजून येतात आहेत रायडर वगैरे येतात आहेत. पण इथे भाई सुझुकीच्या ह्याला एक्सपल्सवाले काय करतात हे माहीत नाही. एक्सपल्सवाले काय करतात यांची काय गरज आहे भाई काय करायचं हा चढव भाई अंगावर चढव. तर गाईज अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे आमचं झालेलं आहे पूर्ण. तर जरा जिरली काय जिरली आमची बाई आमची क्लास जिरली एक नंबर. आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर आता आम्ही आहे परत मुलुंडला. आता आम्ही चाललो आहे घरी आणि आम्ही घरी जाणार आहे फुल आता डायरेक्ट संपला विषय. भरपूर आमची जिरली बाबा गाड्यावर बसून आमची पूर्ण क्लास झाला एक नंबर. तर आता जातो घरी. पोचल्यानंतर बघू डोंबिवली स्टेशन. तर आता मी ट्रेनमध्ये बसलो आहे. तर आता एवढी गर्दी पण नाही आहे तर काय टेन्शन नाही. तर हा आपला हा इथे हा बोलतो आहे की हा सकाळी नाश्ता नाही केला म्हणून ह्याने गाडी उचलली नाही बोलतो. एक पण गाडीवर बसला नाही. भावाने एकदम खतरनाक चान्स मिस केला आहे क्लासमध्ये. घेऊ आपण घेऊ बाई स्वप्न मोठी बघितली बाई खतरनाक बोलला आहे. थोड्या वेळाने आपण सिनेमॅटिक बाहेर जाऊ दरवाजामध्ये जर गर्दी नसली तर सिनेमॅटिक व्ह्यू घेऊ. भावाचं स्वप्न पूर्ण होणार आहे भाई. ॲक्सेसवरनं डायरेक्ट कोणती फेवरेट कोणती आहे फेवरेट कोणती टेनर आर्यन 2 साल काम करेगा और आर्यन 5 लेगा. आर्यन भाई लायक तो घेल भावा. पण आम्ही तर बोलतो ॲक्सेस विकू नको भाई. ॲक्सेस ठेव भावा. ॲक्सेस विकू नको. ॲक्सेस आपलं पहिलं प्रेम होतं. पहिलं प्रेम राहणार. 95चा मायलेज देते बाईला विषय आहे का 95चा मायलेज माझ्या गाडीला पण नाही टोटल. थोड्या वेळाने आपण सिनेमॅटिक घेऊया व्ह्यू बाहेर बघू भेटतो का गर्दी नसेल तर जाऊ. आता काय सिनेमॅटिक व्ह्यू भेटणार आत्ता तरी गर्दी बघ केवढी आहे. काय सिनेमॅटिक व्ह्यू नाही भेटणार गर्दी खूप आहे. तसं पण ऊन यायला जाऊन द्यायला सिनेमॅटिक व्ह्यू कॅन्सल करू. आता उतरल्यावर बघू. मला सांगतो उतरल्यावर थोडं खाणं पिणं होईल मग जाऊ आपण घरी. आता आम्ही आले इथे खायला सॉरी तुझीचं फालूदा आहे. आज सोक्या बघा लागेल. सोक्यात आहे ऑरेंज बघा जो पाहिजे तुम्ही घरी शकता काय इश्यू नाही. मस्त आहे. थोडा आपण आता एन्जॉय करूया पिऊया थंड आणि घरी जाऊया. तर आता काहीच घरी पोचलेलो आहे मी. तर खूप मजा आली ब्लॉग काढून आणि तुम्हाला बघून मजा येईल कारण खूप साऱ्या गाड्या आपण बघितल्या तिथे. तर त्या गाड्या माझ्या खूप म्हणजे मला खूप आवडायचं गाड्यांचं बाईकचं खूप वेळ आहे. तर त्यासाठी मी गेलेलो आणि ब्लॉग काढला. तुम्हाला बघून मजा आली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बस अजून काय नाही आणि सेफ राहा. बाय बाय सी यू गाईज.